पाथर्डी तालुक्यामधील ऐतिहासिक आणि सामाजिक सलोखा जपणारे तिसगाव हे 18 पगड जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन प्रगतीचा मार्ग स्वीकारणारे गाव म्हणून ओळखले जाते। गावात विविध समाजामधील नागरिक गुण्या गोविंदाने वास्तव्यास असून बाहेर गावाहून आलेले अनेक छोटे मोठे व्यावसायिक देखील येथे व्यवसाय करत आहेत। मात्र काही मोजक्या बाहेरगावच्या अपप्रवृत्ती व्यक्तीमुळे तिसगाव शहराची वारंवार नकारात्मक कारणांनी चर्चा होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गावातील व्यावसायिकांनी केवळ व्यवसाय वाढविण्यावर भर द्यावा, सामाजिक सलोखा बिघडवणारे किंवा तिसगावची प्रतिमा मलिन करणारे कोणतेही कृत्य करू नये, अन्यथा अशा प्रवृत्तीला यापुढे तिसगावकर कदापि सहन करणार नाहीत असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। महापुरुषांबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणारी पोस्ट करणारा तरुण हा तिसगावचा रहिवासी नसून केवळ ज्याचं दुकान तिसगावमध्ये असल्याचं ग्रामस्थांनी स्पष्ट केले। त्या व्यक्तीच्या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण तिसगावची बदनामी होत असून येथील व्यापारी, नागरिक आणि ग्रामस्थांना विनाकारण बदनामीचा सामना करावा लागत असल्याची भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली। अशा समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांना तिसगावकर यापुढे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा ग्रामस्थांनी दिला। सोमवारी आयोजित निषेध सभेमध्ये सोशल मीडियावर महापुरुषांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी वक्त्यांनी सांगितलं की तिसगावमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी खिसे कापणे, मोबाईल चोरी यांसारख्या घटना वाढत असून या प्रकरणातील आरोपी बहुतांश बाहेरगावचे असतात। यामध्ये महिला आणि मुलींची छेडछाड करणाऱ्या काही व्यक्तीही बाहेरगावच्या असल्याचे निदर्शनास येत आहे। मात्र घटना तिसगावमध्ये घडत असल्यामुळे संपूर्ण गावाची बदनामी होत आहे। तिसगाव हे 18 पगड जातीचं गाव आहे। या ठिकाणी याच्यापूर्वी असं कधी झालेलं नाही, परंतु जे काही दिवसात या ठिकाणी महिलेचं अपहरण, विद्यार्थिनीची छेडछाड, महिलेची छेडछाड, बाजारात खिसे कापू असे अनेक प्रकार या ठिकाणी बाहेरच्या गावातून येऊन लोक करतायत। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आमची पोलीस स्टेशनला विनंती आहे, या ठिकाणी एक्स्ट्रा एखादा माणूस देऊन हे सर्वांवर नजर ठेवली पाहिजे। आणि जर गावातलं कोणी करीत असेल तर हा ग्रुप आता मोठा तयार झालेला आहे। यांनी सुद्धा याच लक्ष घालून वेळीच जर चोप दिला एखाद्याला तर इथून पुढे अशा घटना घडणार नाही। आणि जे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यावर जो असे उद्गार काढतोय त्याला सुद्धा शासन झालं पाहिजे आणि गावाने खरोखर अशा माणसावर बहिष्कार टाकला पाहिजे। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। आज या ठिकाणी पाथर्डी तालुक्यामध्ये जे 5-6 दिवसापूर्वी महापुरुषांबद्दल, इतर धर्मांबद्दल जे जातीय द्वेष निर्माण करण्याचं जे सोशल मीडियाच्या माध्यमातून कारस्थान करण्यात आलं, तो आरोपी पकडण्यात आलाय। पण या घटनेचा निषेध एक तिसगावच्या ते व्यापारी असल्यामुळं इथं घेणं गरजेचं होतं, म्हणून सर्व ग्रामस्थांनी आम्ही मिळून या ठिकाणी निषेध सभा घेतलेली आहे। आणि आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून अनेक आंबेडकरी चळवळ आणि सर्व समाजाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा, त्याच्या केलेल्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याला कठोर शासन व्हावं अशी विनंती प्रशासनाला करतो। गेल्या 4-5 दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांविषयी जे बदनामीकारक मजकूर प्रसारित झाला, त्याच्या निषेधार्थ आज तिसगावकरांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण तिसगावकर या ठिकाणी निषेध सभेचं आयोजन केलं होतं। सर्व ग्रामस्थ, सर्व स्तरातील व्यक्ती या ठिकाणी हजर होते। सर्वांच्या भावना या घटनेबद्दल अतिशय तीव्र होते आणि या आरोपी तिसगाव परिसरातलाच असल्यामुळे तिसगावचं नाव त्या ठिकाणी थोडंसं पुढं आलं, प्रकाश होतात। पण तसा विषय नसून आरोपी हा बाहेर गावातील आहे। तिसगाव हे बाजारपेठेचं गाव असल्यामुळं येथे वर्दळ भरपूर असते। तर प्रत्येक वेळी बऱ्याचशा वेळेस काही घटना घडल्यानंतर हे आरोपी परिसरातले असतात, पण बातमी प्रकाशित होताना तिसगावचं नाव थोडंसं प्रामुख्याने पुढं येतं आणि त्यामुळे गावाची बदनामी होती। तर हे देखील कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। आणि आज आपल्या ऐतिहासिक तिसगाव नगरीमध्ये जो प्रकार 4-5 दिवसापूर्वी घडलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर काही समाजाविरुद्ध जे आक्षेपार्ह वक्तव्य फेसबुक कमेंटवर करण्यात आलं, खरोखरच
ही घटना खूप निषेधार्ह आहे आणि मागील 15 ते 20 दिवसापूर्वी मुंबईमध्ये नाझिया खान म्हणून नामक महिलेने मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याविषयी अपशब्द वापरले, याचाही आज निषेध आम्ही सामूहिक पद्धतीने तिसगावमध्ये सर्व समाजाच्या वतीने घेतलेला आहे. मला खरोखरच तिसगाव बद्दल खूप अभिमान आहे, कारण ज्यावेळेस ही घटना घडली 4 ते 5 दिवसापूर्वी एका मराठा समाजाच्या व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जी गलिच्छ वक्तव्य केलं फेसबुकवर, तर त्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सर्वप्रथम जर तिसगाव मधून समाज गेला असेल तर तो आरोपी मराठा समाजाचा असताना सुद्धा आपल्या तिसगाव मधून मराठा समाजाचे लोक जास्त प्रमाणात गेले आणि मराठा समाजातल्या लोकांनी निवेदन दिलं. खरोखरच तिसगाव हे सर्व पकड 18 पकड जातीचं गाव आहे, सर्व धर्म समभावनेचं गाव आहे. ते पुन्हा एकदा तिसगावने सिद्ध करून दाखवलेलं आहे. परंतु याच अनुषंगाने आम्हाला एक विनंती करायची प्रशासनाला का आरोपी कुठलाही असो त्याची प्रोसिजर होत राहते, न्यायालयीन प्रोसिजर होते, नंतर जामीन वगैरे घेऊन बी हे आरोपी बाहेर येतात. परंतु हे आरोपी बाहेर आल्याच्या नंतर त्यांची प्रवृत्ती जी आहे गुन्हेगाराची प्रवृत्ती, तर ही प्रवृत्ती जी आहे तर ती बदलत नाही. आणि असे आरोपी जर तिसगाव मध्ये पुन्हा पुन्हा जर फिरत असतील, असे आरोपी जर तिसगाव मध्ये जर पुन्हा पुन्हा व्यवसायाच्या नावाने जर समाज विघातक प्रवृत्ती त्यांच्या बळकावत असतील, तर आजचा आमच्या या निषेध सभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीने असा एक प्रस्ताव या सभेमध्ये आलेला आहे का गावातील जे लोक आहेत, स्थानिक लोक, गावातील जे कॉम्प्लेक्स धारक आहेत, गावातील जे जागा मालक आहेत, तर त्यांनी सुद्धा खूप प्रभावीपणे विचार करून, खूप समंजसाने विचार करून या लोकांना दुकानं भाड्याने द्याव्या. मग ते UP बिहारवाले लोक असतील, उन्हाळ्यात 4 महिने जे आहेत ते येतात, पोट भरतात. या ठिकाणी आमची त्यांनाही कुठल्या प्रकारची या ठिकाणी विरोध होत नाही, परंतु तुम्ही व्यवसाय करायला आलेला आहात. आणि त्याच प्रकारे या निषेध सभेला आमचे पाथर्डीचे आदरणीय कोकरे साहेब PI आणि त्यांचा स्टाफ जो आहे या ठिकाणी आम्हाला त्यांनी प्रोटेक्शन दिलं, सुरक्षा दिली, त्यांचे माणसं पाठवलं आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास खूप वेगवान पद्धतीने आणि पूर्ण पाथर्डी तालुका जो आहे तर तो पाथर्डी तालुका कसा शांत राहील, सर्व समाज बंधू भावनेच्या भूमिकेतून त्यांनी हे प्रकरण कसं व्यवस्थित हाताळलं त्याबद्दलही तिसगाव ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय कोकरे साहेब यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. आणि त्याच प्रकारे हे पूर्ण सभेचे कव्हरेज करणारे आमचे करंजीचे आमचे बंधुतुल्य पत्रकार असतील, ते आमचे मुखेकर साहेब आणि आमचे पाथर्डीचे सचिन दिनकर साहेब असतील आणि आमचे तिसगावचे सकाळचे पत्रकार संजयजी नरोडे साहेब असतील, यांनी देखील इतर पत्रकारांनी सुद्धा हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे कव्हरेज केला, आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल खरोखरच ग्रामस्थांच्या वतीने आमच्या पत्रकार बांधवांचे देखील आभार. धन्यवाद. या सभेत महापुरुषांबरोबरच मुस्लिम समाज धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महिलेचाही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा प्रवृत्तीला पाठबळ दिलं जाणार नाही. सर्व धर्म, सर्व महापुरुष आणि सामाजिक सलोख यांचा सन्मान राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं या प्रसंगी स्पष्ट केलं. या सभेस संजय लवांडे, दिलीप गांधी, प्रफुल्ल फिरोदी, शंकरराव कातकडे, भाऊसाहेब लोखंडे, प्रदीप ससाने, अशोक भडके, अकबर शेख, सुनील लवांडे, शंकरराव उंडाळे, नाथा वाबळे, रमेश नरोडे, सतीश साळवे, पिंटू परमार, आतिक पठाण, शौकत पठाण, दिनेश ससाने, नितीन खंडागळे, सुनील ससाने यांच्यासह मोठ्या संख्येनं व्यापारी, विविध समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तिसगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.